नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः गोपाल भगवान की जय। नाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यात् मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल लोकाभिरामं रणरङ्गधीरं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः गोविन्दाय गोविन्दाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शने। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की नमः। पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज भीष्म पितामह अनुशासन पर्वामध्ये धर्मराजाला सुप्रसाद विष्णू सहस्रनामातलं नाव सांगतात। हे राजा, भगवंताला सुप्रसाद असं म्हणतात कारण शिशुपालादिक अपराधी लोकांना सुद्धा भगवंताने कृपा करून त्यांचं तेज आपल्यामध्ये मिळवून घेतलं, म्हणून परमात्मा सुप्रसाद आहे। जेवढे विरोधी भक्त होते, ज्यांनी द्वेष केला, यांनाही आपल्यामध्ये मिळवून घेतलं। मग विष्णू सहस्रनाम म्हणणाऱ्यांनी भगवंताचा हा गुण घेतला पाहिजे आणि आपले कोणी शत्रू असतील त्यांना सुद्धा आपलंच म्हटलं पाहिजे, तर विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं फळ आहे। म्हणून विष्णू सहस्रनाम ज्ञान घेऊन म्हटलं पाहिजे। आपल्याला एवढं माहिती आहे किंवा विष्णू सहस्रनाम म्हटलं की लक्ष्मी टिकते म्हणून आपण म्हणतो, पण बुद्धीमध्ये लक्ष्मी विपरीत काम करून टाकते, म्हणून सुप्रसाद परमात्म्याचं वर्णन आहे। प्रसन्न आत्मा दुसरं वर्णन आहे। प्रसन्न स्वभावानं अर्थात दुष्टांचा संहार करताना सुद्धा ज्यांच्या स्वभावामध्ये करुणा आहे, म्हणून शंकराचार्यांनी भगवंताचं वर्णन करताना करुणा पारावारा वरुणालय गंभीरा नारायण नारायण जय गोविंद हरे। खरी करुणा भगवंता, म्हणून त्याच्याही पेक्षा समर्थांनी देवाची करुणाष्टक लिहिलेली आहे, तुकारामांनी करुणाभंग लिहिलेले आहे, कारण देवाशी करुणाभावाने प्रेम जोडता येईल। अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ बिनशिण होतो धावरे धाव। आणि काय मागितलं? रघुपतिमती माझी आपुलीसी करावी सकळ तुझन भावे कास तुझी धरावी, अशी करुणा भाकायला सांगितली। कारण करुणा निधान आहे, सद्गुरू करुणा निधान आहे, म्हणून दत्ताच्या त्रिपदीमध्ये सुद्धा करुणा भाव सांगितला आहे। आणि ज्याच्याजवळ करुणा भाव, गुरुच्या कृपेशिवाय सुद्धा करुणा भाव येत नाही। असे काही विद्वान झाले पण करुणा आली नाही, कारण करुणा येणं ही सद्गुरूची कृपा आहे। तुला परमात्म्याची भेट होईलच, भेट होईल म्हणजे भावना करुणात्मक होते आणि करुणात्मक भावनेनं परमात्मा करतो। भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळे आवळे पैसा कसा करशील म्हणे पारियाचा रवता घेता भूमी परी यत्नो परी परी साधन केस, अशा परमात्म्याला तू प्राप्त करशील। म्हणून परमात्मा प्रसन्न आत्मा आहे, विश्वधुक जगाला धारण करणारा आहे। काही शब्दांचं विवरण होतं आणि काही शब्द फक्त तेवढ्या अर्थापुरतेच असतात, म्हणून ते म्हणतात या जगताला धारण करणारा, म्हणून विश्वभूक, विश्वाला भोगून अर्थात विश्वाचं पालन करणारा। पहा तुम्ही, सगळं निसर्ग उत्पन्न होतं, पण आपल्या सनातन धर्माने सांगितलं की निसर्ग देवाला समर्पण करायचं। यथा ऋतुकालोद्भव पुष्पाणि फलानिच, ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळं येतील, जे जे फुलं येतील, जे जे पानं, पत्रम पुष्पम फलम तोयम, जे पानंसुद्धा ती ते स्वतः निर्माण करतो आणि स्वतः त्याचा उपयोग घेतो आणि त्या उपयोगानं समाज सुखी होतो। तुकाराम महाराज म्हणतात ना की झाड तुझं दे, पाणी तू दे, सगळं तुझं, फूल तुला काय कसं व्हायचं? तर म्हणे जे माझं आहे ते वाईल। म्हणे काय आहे तुझं? तर म्हणे माझं मन आहे। तुका म्हणे मनच समर्पण आहे, सगळं देवाचंच आहे।
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ही करुणा भावनेनं असं करता येतं. म्हणून विष्णू सहस्रनामाचं ज्ञान झाल्यानंतर जेव्हा विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं, ते फलश्रुती आहे ना, तर फलश्रुतीत अटकून जातो आपण. जसं वैश्याला धन देणार आहे देव, पण मिळालेल्या धनातून त्याला सेवा करण्याची बुद्धी झाली तरच देवाची कृपा आहे. ब्राह्मणानं वेदांग प्राप्त होईल विष्णू सहस्रनाम म्हणलं, त्याने त्या वेदांगाचा जगाच्या कल्याणाकरता उपयोग केला पाहिजे, तेव्हा ते विष्णू सहस्रनाम समजतं. आपल्याला फक्त देवाचे स्तोत्र वगैरे फायद्याकरता दाखवले की तेवढाच फायदा आपल्या डोक्यात मौन असतो, म्हणून आपली प्रगती होत नाही. प्रगती होत नाही, कारण दिवसेंदिवस विष्णू सहस्रनामाच्या पाठांतरानं बुद्धीमध्ये विकसित परिणाम आला पाहिजे. नाही तर बुद्धी जर विकसित झाली नाही तर उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात विभू परमात्मा सर्व व्यापक आहे, आणि तो सर्व व्यापक असल्यामुळे काय करणार आहे, सत्कर्ता. सत्कर्ता म्हणजे भक्तांचा सत्कार करणारा आहे. कोणत्या कोणत्या प्रसंगानं आपले जे भक्त आहेत त्यांचा सत्कार करण्याची वृत्ती भगवंताची आहे. म्हणून कोणाच्या न कोणाच्या बुद्धीमध्ये जाता परमात्मा, आणि जे भक्त असतात त्यांचा सत्कार करतो. एखाद्या वेळा त्या भक्तांवर कठीण प्रसंग उभा करतात, आणि त्या कठीण प्रसंगाला भक्त सामोरे जाऊन त्यातून मुक्त होतात. त्यावेळा सगळे जनता धन तुकारामांचं अभंग बुडवायला लावले, आणि बुडवलेले अभंग वरती तारून दिले. तुकारामांचा जय जयकार झाला. शिवाजीराजे कीर्तनात बसलेले होते, सगळेच शिवाजी दिसायला लागून गेले. हे जे भक्तांचं सत्कार करण्याचं काम आहे भगवंताचं. सत्कार म्हणजे शाल हार फूल नाही, जगाला दाखवलं जातं भक्तांचं वैभव. म्हणून देव समर्थांनी लिहिलंय, देव भक्ताभिमानी. देवाला अभिमान आहे, पण कोणाचा, भक्तांचा. म्हणून पुढे भगवान सत्कृत जे पूजित आहे, आणि जे पूजित आहे त्यांची पूजा, आणि पूजितांकडून स्वतः पूजा घेतात. जे पूजित आहे त्यांची पूजा करतात, आणि आपल्या भक्त जे पूजित आहे त्यांच्याकडून पूजा घेतात. म्हणून पूजा करण्याचा अधिकार आपल्याकडे दिला जातो. घरातल्या मोठ्या माणसालाच पूजा का करायला लावतात, त्यानेच का करावी, तर त्याने खालच्यांना सगळ्यांना सांभाळलं असतं. त्यामुळे त्याच्याकडून सगळी मानवी सेवा होते, आणि जो मानवी सेवा करतो तो देव सेवा करू शकतो. कारण सेवा हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून पूजेला बसताना मातृदेव भव पितृदेव यांना नमस्कार करून बसायचं आहे. त्याचं कारण आहे तुमच्याकडून सेवाभाव झाला पाहिजे, आणि ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वचन घेतले पाहिजे. मंगल कार्याला आपण काय म्हणतो, सगळ्यांनी येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावे. कोण आशीर्वाद देतं आजच्या काळामध्ये, सगळे बाकीचे, कारण कोणाला काही गंभीर राहिलेलं नसतं. म्हणून ते म्हणतात परमात्मा साधू, भक्तांचं कार्य साधणारा. साधू भक्तांचं जे कार्य आहे ते साधून देतो. जिहू संहार समयी सगळ्या जीवांचा लय करणारा. जेव्हा संहार होतो तेव्हा सगळ्या जीवांचा लय स्वतःमध्ये करून घेतो. देवालय आहे, देवळात आल्यानंतर आपल्या विचाराचे दृष्टपणा संपून जातात की नाही, मी आज देवाला नमस्कार केलाय, माझं काम शुभ होणारच, माझं काम शुभ होणारच. देवालयामध्ये आल्यावर सुद्धा अशुभ विचारांचा नाश होतो. म्हणून तर घंटा वाजवायचा ना,
आल्हादकारका, तर लोक जाताना नाही वाजवतात. आता कोणी ऐकतच नाही ना. हे मंदिर आहे, तर आपल्या डोक्यातले विचार जाण्याकरता बरं असं एकदाच वाजवायचा तो, त्याचा नाद आपल्या डोक्यात गेला पाहिजे आणि आपल्या डोक्यातले विचार गेले पाहिजे. याच्याकरता तो आल्हादकारक आहे. म्हणून ते म्हणतात की नारायण सोपा अर्थ आहे, जलामध्ये शयन करणारा, नर भक्तांच्या परमधामाला राहणारा. जिथे भक्त आहे तिथे नारायण आहे. अभक्तानाम न दातव्यम, जिथे अभक्त असतील तिथे राहत नाही. म्हणून राजेशाही देवळामध्ये देव कार्यापुरता राहतो आणि भक्तांच्या देवळात 24 तास राहतो. कारण काय, राजेशाही मंदिर बंद झालं की चाललंय, भक्तांच्या मंदिरामध्ये कोणी कोणी मंदिरात असून नाम चालू असतं, म्हणून देव 24 तास. आता तुम्ही कसं मशीन लावून दिला घरात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, ते नाद चालूच राहतो भगवंताचा, नाद चालू राहतो. तर हे लक्षात आलं पाहिजे. भक्तांच्या स्वरूपाची स्थिती सांगणारा. पुन्हा कसं आहे म्हणजे असंख्येय नाम आणि गुणानं भगवान असंख्य असून परत शून्य आहे. बिंदू मात्रेनं करता करविता सगळं असून सुद्धा पुन्हा करतेपणा आपल्याकडे घेत नाही, ठेवत नाही. अप्रेयात्मा, कोणत्याही प्रकारचं परमात्म्याला माप लावता येत नाही. विराट स्वरूप एवढं दाखवलं, वामन स्वरूप छोटं दाखवलं, काय माप लावणार आहे? माप काय लावणार आहे? कोणत्याच माप चालत नाही. म्हणून शिष्टकृत शासन करणारा. जगामध्ये आता ह्या ज्या घटना घडतात हे भगवंताचं शासन आहे. जीव ज्या वेळेला मनसोक्त वागतो त्यावेळेला परमात्मा शासन करतो. कृष्ण अवतारामध्ये अनंत ब्रह्मांड ज्याचे पोटी, सावळा तो जगजटी, यशोदा कान धरते आणि हात उघडते. सगळे ऋषी लोक, देव लोक यशोदेचं वर्णन करतात की हा सगळ्या जगाचा देतान ही त्याचा कान धरते आहे आणि दिल म्हणे कधी दया दुधाचा रगडा केला तर. भगवंताला त्याच्यातूनही लीला करायची होती. बांधीत होती उखळी समाता, रडे तधी तो नवनीत खाता. काय करावं होतं, 2 वृक्ष पाडायचे होते, त्याच्यातही लीला आहे. बरं दिवस दिवाळीचा आणि परत वडिलांना सांगायचं, बाबा आईने मला बांधून ठेवलं, दिवाळीसारखा दिवस काही खायला दिलं नाही. ते 2 वृक्ष पडले, ते धरून गेले, आपलं काम करून घेतलं, परत आईला केलं. म्हणून ते म्हणतात शुची ही परमशुद्ध, म्हणजे त्या शुद्धतेला. म्हणून कोणतीही शुद्धी करायची असेल तर देवाच्या नावाने जल शिंपडलं की शुद्धी होते. जलही ईश्वर आहे म्हणून त्याच्या नामाने शिंपडलं पाहिजे. दधीची ऋषीचं उदाहरण आहे बघा. देवाने सांगितलं की दधीची ऋषीच्या अस्थीचं खडगं करा. दधीची ऋषीकडे मागायला गेल्यानंतर तुमची अस्थी देवाने मागितली आहे वृत्रासुराला मारण्याकरता. म्हणजे माझ्या अस्थीचं शस्त्र करा, पण त्याच्यावर देवतीर्थ टाका, मग वृत्रासुराला मार. म्हणजे देवाने भक्ताच्या अस्थी वाढवल्या, मोठंपणा गेलं. भक्तांनी देवाच्या तीर्थाचं मोठं. आजच्या भागवताच्या कथेत सांगितलं ना मी, प्रत्येक वस्तू जी तयार होते धान्य रूपातली, त्याला आधी दूध असतं. मुगाला घ्या, उडदाला घ्या, आपण उड काढली त्याच्यातून दूध निघतं आणि दुधाचं रूपांतर मग सत्वात होतं. कोणताही शेंगदाणा घ्या, त्याच्यातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो आणि मग त्या दुधातून रूपांतर होतं तेलामध्ये. खोबरं खा, दुधासारखं वाटतं, नंतर त्याचं तेलात रूपांतर होतं.
म्हणून माणसाला जन्मताही दूध आहे आणि जाताना दूध आणि पाणी एकत्र आहे, नुसतं दूध नाही द्यायचं. देवतीर्थ देत असताना गंगाजल घालताना दूध आणि जल हे दोन्ही एकत्र घालून द्यायचे अंतकाळी. कारण आपो नारायण हरी, जल म्हणजे कोण आहे? नारायण. आणि दूध नारायणच, कारण सर्व व्याप्त आहे ना दूध. कोणतीही वस्तू घ्या तुम्ही, जमिनीतून निघाली ती प्रथम दूध दर्शनीय आहे. आणि म्हणून अंतकालाच्या वेळा दूध आणि पाणी द्यायचं सांगितलेलं आहे. पण असं नाही करायचं सोनारने, बाटलीमध्ये दूध पाणी भरायचं आणि तोंडात घालून द्यायचं. अशा सोनार चमच्याने टाकलं पाहिजे, कारण ते एकदम गिळता येत नाही त्यावेळा. बरं ठसकाही देता येत नाही, तोंडातच गोळा राहतात, म्हणून हळूहळू दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात सिद्धार्थ, इच्छा अर्थाचा सर्वथांना सिद्ध करणारा. जो जो साधना करेल, जी जी इच्छा करेल त्याला ते सिद्ध करतात. आणि पुन्हा सांगितलंय सिद्ध संकल्प, सत्य संकल्पाचा दाता एकची रघुनंदन. रामायणातलं उदाहरण बघा. सगळे लोक रामाच्या आज्ञेप्रमाणे 14 वर्ष भरताशी अनुकूल राहिले. त्याचं फळ असं दिलं की राम निजधामाला जाताना सांगितले, जे कोणी गावाला गेले असतील त्यांनी स्वर्ग घाटावर उभं राहायचं, आल्यावर ते सगळे निजधामाला येतील. आजही तुम्ही अयोध्या, आता मी पुष्कळ लोकांना सांगितलं होतं स्वर्ग घाटावर जाऊन आम्हाला गेलं नाही, म्हणजे आम्ही बाकीच्या बाजारात फिरत राहिलो, स्वर्ग घाटावर काही गेलो नाही. बरोबर आहे ना? स्वर्ग घाट आहे अयोध्येला, तिथे मोठमोठे महात्मे काही वर्षानुवर्ष झोपलेले आहे. सीताराम 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 सीताराम, त्यांना जायचं आहे. तुम्ही तर रामायण करून आले, काही नाही गेले सर. का गेले होते? गेले होते, मग तिथे तर अलगा झालं होतं. स्वर्गघाट अजूनही मानतो. त्याचं एक महात्म्य असं आहे, अखंडानंद नावाचे मोठे संन्यासी होते आणि त्यांनी त्याचा अनुभव पाहिला की बरेच महात्मे पडले होते. म्हणे असं नुसतं सीताराम सीताराम करून काय द्यायचं उद्धार. तेव्हा एका जटाधाऱ्यानं बोललं, इकडे रे म्हणे, हे माझे केस घे, लाव कान त्याला, सीताराम सीताराम. ते नख वाढलं होतं, कान लाव त्याला, सीताराम. त्या दिवसापासून अखंडानंदांचा नामस्मरणावर भरोसा बसला. नाही तर नामस्मरणावर नुसतं वेदांत सांगायचं, मग माळ धरली हातात. अर्जुनाच्या रोमारोमातून जसा कृष्ण शब्द निघत होता तसे ते महात्मे आहे. अजूनही स्वर्ग घाटावर असे महात्मे आहे. एकच नाही, कारण असं सिद्धदत्त कर्म करणाऱ्या, अधिकारानुसार फल देणारा सिद्धिदत्त म्हणजे ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार परमात्मा घडवतो. सिद्धी साधना, सिद्धिरूप क्रियाचा साधक. जी सिद्धिरूप क्रिया आहे, काही लोकांना साधनाने सिद्धी येऊन जाते पण ते सिद्धीचा उपयोग करत नाही. ते फक्त साधक आला तर त्याला एवढं सांगतात, तुला परमेश्वर मिळून जाईल, बस खलास. कारण बाकीच्या सिद्ध्या उपाधी आहे, परमात्माची सिद्धी उपाधी नाही. जवत्या परमानंदी मन नाही. बाकीच्या सिद्धीने परमेश्वराकडे मन राहत नाही, मन नाही राहत. पण नामसिद्धीने मात्र मन काय, जसं दिव्यामध्ये तेल आहे आणि वात आहे तोपर्यंत दिवा जळतच राहील, तसा हा देह आहे तोपर्यंत संतांच्या मुखातून नाम निघतच राहील. वृषाही द्वादशी यज्ञांच्या आपल्या प्रमाणात स्थित करणारा, वृषभ भक्तांच्या इच्छा वस्तू वर्षाने पूर्ण करणारा. पर्जन्य पडेल आणि लोकांचं सुजलाम सुफलाम होईल, वस्तू निर्माण होतात त्या सगळ्या भरपूर निघाल्या पाहिजे, अनुकूल.
आता काय झालं, वस्तू कमी पडल्या म्हणून भेसळ होते. भेसळची गरजच नको. गाई म्हशींना भरपूर दूध आलं पाहिजे, म्हणजे भेसळचं दूध करायची गरजच पडणार नाही. म्हणून ते म्हणतात भगवान विष्णू शुद्ध सत्वमूर्ती वृषपर्वा परमधामामध्ये आरूढ होण्याकरता इच्छिलेलं धर्मरूप शिड्या म्हणजे मार्ग. वृषोदरा आपल्या उदरामध्ये धर्माचं आचरण वाढवणारा, वर्धन भक्तांना वाढवणारा, वर्धमान संसाररूपी स्थितीला योग्य मार्गाने वाढवणारा. वृषोदर आपल्या उदरामध्ये धर्म ठेवणारा, वर्धन भक्तांना वाढवणारा, वर्धमान संसाररूपी याला वाढवणारा, विभक्त संसारात पृथक पृथक ठिकाणी श्रुतीसागर वेद रूप जलामध्ये समुद्र, म्हणजे वेद कसं आहे समुद्राप्रमाणे अथांग आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचं ज्ञान जे आहे ते एकाला प्राप्त नाही होणार, म्हणून 4 शिष्य बनवले, ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी आणि अथर्ववेदी. वेद म्हणून मनुष्य शिकतो, पण सगळ्या वेदाचा अर्थ जाणू शकत नाही. तेवढी बुद्धी कलियुगात राहत नाही. आता आपण एवढं ज्ञानेश्वरी वाचतो पण सगळ्या डोक्यात राहतं का? नाही. कोणी प्रमाण दिलं तर मग आठवतं, कोणी प्रमाण दिलं तर आठवतं. या व्यंकटेश स्तोत्र लहानपणी आपण पाठ केलेले असतात. माझ्या कर्माचा चेंदामेंदा कर किती ओळी बरोबर आठवते. काय म्हणतात ते की तुझ्या गदेनं माझ्या कर्माचा चेंदामेंदा करून टाक. म्हणजे योग्य वेळी त्या गोष्टी आपल्याला आठवतात. म्हणून कोणी सुरुवात केली की आपोआप, आणि आपण म्हणायला घेतलं तर नाही होत ते तसं, पण ज्याचं पूर्ण पाठ असेल तो म्हणायला लागला की त्याच्या मागे आपल्याला आठवतात, आपल्याला आठवतं ते. आणि आठवतं केव्हा? ज्याने खरं साठवलं आहे त्याला खरं आठवतं, ज्याने खरं साठवलं नसतं त्याला दुसऱ्या पर्यायानं आठवतं. म्हणून कोणीतरी विषय काढावा. श्रुतीसागरा वेदरूपी जलाचा समुद्र, सुभुज जगताचं रक्षण करणारा अति सुंदर भुजाबाला, दुर्धर दुसऱ्याला धारण करणारा व पृथ्वी लोकधारकाला धारण करणारा आणि स्वयं धारण होणारा, वाग्मी वेदमय वाणीला उत्पन्न करणारा. वाग्मी म्हणजे वेदमय वाणीला उत्पन्न करणारा. महेंद्र ईश्वर म्हणणारा, वसु धन देणारा, वसु धनरूप म्हणजे धन देणारा आणि धनाचं रूप म्हणजे सुवर्ण. नैक रूपा अनेक रूपधारी, बहुद्रुत विश्वरूपधारी, शिपिष्टी सूर्यकिरणामध्ये स्थितीत राहणारा आणि प्रकाशमान सगळा प्रकाश देणारा, ओजस तेजो द्युतिधरा, प्राण आणि बल, शूरता, गुण, ज्ञान, दीप्ती धारण करणारा आणि भक्तांना प्रदान करणारा. या गोष्टी ज्ञानरूपाने देणाराही परमेश्वर आहे आणि भक्तांना प्रदान करणारा पण आहे. जेव्हा भक्त साधना करतात म्हणून साध्या भक्तामध्ये सुद्धा विशेष गुण येतात. एक कथा सांगितली होती बघा तुम्हाला ऋषिकेशने, की एक जज साहेब संत तर ज्याचं ते पत्रक लिहून घेतलं होतं त्याने सांगितलं तुला साक्षीदार कोण आहे? तर म्हणे देव. म्हणे मग साक्षीला देव येतील? म्हणे मग नाही यायला काय झालं? म्हणून हा साधा भावना होता की देवा
असं असं मी घर केलं, तुम्ही साक्ष होते, तुम्ही कुठे नाही, तुमच्या समोर कुठे भाई याचे कागदपत्र कुठे आहे? तर तुम्हाला साक्षीला बोललेलं आहे म्हणून. तर देव साक्षीला आले नावाने, कपडे घातले नाही, न्यायाधीशाच्या समोर साक्ष दिली की कुठे वस्तू? तर या शेठच्या याच्यात आहे म्हणे. तर आता जज साहेबांनी पाठवावं, या शेठला घेऊन जावं कागदपत्र. ते कागदपत्र आणले, त्याच्याकडून निकाल लागला. मग त्याला जज्जाने विचारले की हे कोण आहे? म्हणे देव. मग देव होते माझ्या पिंजऱ्यासमोर आले म्हणे. तो सोडून दिली नोकरी आणि वृंदावनात किती दिवस राहील. कथा ऐकली तुम्ही? आता मग ती कथा इथे आठवली आपल्याला. अशी सिद्धी देतो देव. योग्य वेळी योग्य पुरावा आला पाहिजे. आता त्याचं नावाचं स्पष्टीकरण मला जास्ती करता नाही आलं, पण मी ती कीर्तनात ऐकलेली होती, पण तिथे बरोबर आलं. कारण परमात्मा कसा आहे तर रुद्ध, धर्मज्ञान आणि वैराग्य संपन्न, स्पष्टाक्षर, ओंकार रूपी स्पष्ट अक्षर, ओम इति अक्षरम. त्यामध्ये तिन्ही ते तत्व आहे. चंद्रांश, संसार तापाने संतप्त झालेल्या पुरुषांना आनंद देणारा चंद्र. चंद्राचा गुण काय आहे? सगळ्यांना शांतता देणं. त्याप्रमाणे परमात्मा सगळ्यांना शांती देतो. पण ती शांती आपल्याला टिकवता आली पाहिजे. शांती कशाने टिकते? क्रोध न केल्याने टिकते. क्रोध केल्याने शांती निघून जाते. म्हणून केव्हाही आधी शांती मंत्र म्हटले जातात. देवहू शांतिरंतर शग्मू शांती, पृथ्वी शांतिरापा शांतिरोखदया शांती, वनस्पतया शांतिर, विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांती, सर्वगुण शांती. ही शांती मंत्र म्हटले जातात. आणि मग हे शांती मंत्रानंतर कोणाला शांती मिळेल? ज्याच्याजवळ संयम आहे त्याच्याजवळ शांती मिळेल. मान्य मिळाला की लगेच शांती चालली जाते. काय मान्य? कोणी चुकून आपल्याला गंध लावला, दुसऱ्याला लागला की लगेच संतापन जाते. योग्यता कोणाला कळेल? सज्ञानाला योग्यता कळते, अज्ञानाला कोणाचीच योग्यता कळत. काय ते गाईची जनावरांची पूजा करता म्हणे असं म्हणतं काही लोक. त्याला गाईची योग्यता कळाली नाही, त्याला आईची योग्यता बोय. स्वतःच्या आईला असं म्हणतं, कुठे गेली म्हातारी आपली? आई रे आई आहे ना, तिकडच्या घरी राहत का? इकडे काय येते? तिकडचे पाच धंद्याला काही असं बोलतो ना आपण. उलट आई असली म्हणजे आनंद पाहिजे की माझी आई माझ्याजवळ आहे. सासू सुनांना सासू नाही तर आपली आई घेऊन याल. लक्षात ठेवा. कारण तुम्हाला तसं करता येत नाही. कारण ती आई जावयाच्या घरी आली की तिला पाप लागतं असं असतं. म्हणून आपल्या आईला पापात टाकायचं नाही. कोणी हे सिद्धांत आहे. कशी सासू असली तर लाजूनच राहणार ना ती. मुंबईला राहो का भिवंडीला राहो का पुण्याला राहो का दिल्लीला राहो तसंच खाण्यात लाजते. असं म्हणतात, खाऊच शकत नाही. म्हणून भास्कर द्युती, सूर्यासमान ज्यांच्या प्रकाशाचं स्वरूप आहे, अमृतांश, समुद्र मंथन करते वेळी चंद्रमाला उत्पन्न करणारा समुद्र रूप. चंद्राची उत्पत्ती समुद्रातून दाखवली. भानू भासणारा, शशिबिंदू खरगोशन समचिन्हवाला चंद्राच्या
तऱ्हेनं संपूर्ण प्रजेचं पोषण करणारा भगवंताने आपलं स्वतःचं तेज चंद्रामध्ये टाकलं आहे आणि त्याच्या योगानं जगाचं पोषण होतं. म्हणून आजच कोणी मला ओटी भरण्याचं मुहूर्त विचारायला आला. तो म्हणे आम्हाला 17-18 एक म्हटलं पंचमी नंतर गर्भावर संस्कार करता येत नाही. म्हणजे जास्तीत जास्त चतुर्थी आणि पंचमी, कृष्ण पंचमी. आज रिक्ता तिथी आहे, आज चतुर्थी आहे. पूर्वी रिक्ता तिथीवर लग्न काढत नसत, आता पंचांग करते रिक्ता तिथीवरही काढून टाकतात. चतुर्थी तिथी शुभ आहे पण लग्नाला रिक्त आहे. तर ते पंचमी नंतर, कृष्ण पंचमी नंतर गर्भावर संस्कार करत नाही, कारण आकाशातल्या चंद्राचं बल कमी झालेलं. म्हणून जे गर्भसंस्काराचे दिवस आहे ओटी भरण हे शुक्ल पक्षात पूर्ण आणि कृष्ण पक्षात पंचमीपर्यंत. कारण पंचमी नंतर चंद्राचं बल कमी होऊन जातं. पंचमी नंतर चंद्र 8-4-12 अपायकारक असतो, पण पंचमीच्या आत म्हणजे शुक्ल पक्षातला चंद्र 8-12 सुद्धा त्रासदायक नसतो, कारण चंद्राला बल होतं, वाढत जातो. म्हणून तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलन चंद्रबलन तदेव. परवा एक मध्यम मनुष्य आला होता. तुम्हाला म्हणलं दादा गुरुजीने मुहूर्त काढून दिलं आहे पण कर्क लग्न आहे आणि माझ्या मुलीच्या राशीपासून कर्क लग्न आठवं येतं. मी टेबलावरून उठलं त्याच्या डोक्यावरून असा मस्त हात फिरला. तुम्ही काय झालं? अरे हे भिक्षुकाला समजत नाही, आठवं लग्न काढायचं नसतं. म्हणजे जे लग्न ज्या दिवशी मुहूर्त काढता तुम्ही ते स्वराशीपासून आठवण नसावं. आणि त्याच्या पाठीवर अशी मस्त थाप मारली. तू गृहस्थाश्रमी असून हे तुला माहिती आहे धान्य आहे, तिथी बदलून टाक. कारण तुझ्या मनात आलंय ते आता 8व्या लग्नावर लग्न लावणं चुकीचं आहे. बदलून टाकली तिथी. साधारण मनुष्य होता. म्हणजे त्याने विचारल्यानंतर त्याने मला दक्षिणा ठेवली तर तिचा आकडा सांगतो फक्त 1 रुपया होता. इतका साधारण होता. पण बुद्धी काय करतात त्या रुपयाला? त्याची बुद्धी काय आहे की ती चांगल्या चांगल्याला समजत नाही. आठवं यायला नको. जसं आपल्याकडे होळीचं अष्टक परवाही सांगितलं तुम्हाला, आदले 4 दिवस निषिद्ध असतात आणि नंतरचे 4 दिवस याला होलाष्टक म्हणतात. म्हणून नेहमी पंचमी नंतर लग्न असत. एकदा रंगपंचमी झाली की उद्या रंगपंचमी झाली की लग्न होतं. आता होलाष्टकाचंच लग्न, प्रतिपदेला, द्वितीयेला, तृतीयेला 8 दिवस, आधीचे 4 नंतर. म्हणून पूर्वी लोक होळीत म्हणजे फाल्गुन महिन्यात लग्नच टाळून द्यायचे, कारण उल्हास नसतो या महिन्यामध्ये. सगळे तापमान सम आणि विषम असतं. काही थंड असतं, काही गरम असतं, काही रात्री थंडी वाजते, दिवसभर गरम होतं. वसंत लागला, चैत्र शुद्ध प्रतिभा झाली की प्रमाण बदललं. म्हणून चैत्रामध्ये सुद्धा सूर्य मेष राशीचा 20 होईपर्यंत, पूर्वी यावर्षी रामनवरात्रात रामनवमीला सुद्धा तिथी आहे, कारण सूर्य होऊन जातो. मार्चमध्येच रामनवमी आहे वाडा, नाही तर नेहमी एप्रिल उजाडतो, कारण पुढे अधिक मास आहे. ते प्रत्येकात असा बदल होत जातो. भानू भासणारा, शशुबिंदू, खडगेशन चिन्हवाला, चंद्राला संपूर्ण प्रजाचं पोषण करणार. इथे रोज आपण सुर्वेश्वर, देवतांचा ईश्वर, म्हणजे इंद्र, वरुण, कुबेर यांचे मालक आहे भगवान. औषधम, संसार रोग मिटवणारं औषध म्हणजे देवाचं नाव. भवरोग वैद्यम योगेंद्र मेड्यम. पण हे भवरोगाचं औषध सद्गुरूकडूनच घेतलं पाहिजे, कारण त्याला त्याची पारख आहे. आपला पिंड कोणता आहे हे गुरुला कळतं आणि मग त्याच्यावर आपल्याला सांगतो.
म्हणून सगळ्यांना सारखं नाही सांगितलं जात, प्रत्येकाच्या सांगण्यात फरक असतो. येणाऱ्या उपासना करणाऱ्या माणसाचं चालणं बोलणं संशयित वृत्ती ही सगळी पाहून उपासना दिली जाते. शिवाजी राजांना एकांतात बोलवलं होतं समर्थाने. तू अनुग्रह घेतलाय कोणाला सांगू नको. नाही सर, फक्त कल्याणाला माहिती होतं आणि म्हणून लिहिलेलं नाही. आपला तर आगाचा फोटो काढून घ्यावं लागेल. अनुग्रह आहे सेल्फी गुरु महाराज. परवा अण्णाने फोटो काढला असेल ना, तर गोंदवलेकर महाराजांचं अर्धवट फोटो आलं. ते गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आले, ते म्हणे त्यांनी फोटो बरोबर. आता त्याला फोटो काढायचा असतो माझा, त्याच्या डोक्यामध्ये ते हे येणार नाही, म्हणून त्याने काही गोष्टी जास्ती करू नये. प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे होऊन जाते. पुढे जगत सेतू, संसार सागर पार करणारा, सेतू पार करणारं भगवंताचं नाम. सत्यधर्म पराक्रमा, सत्यस्वरूप धर्म जो आहे त्याचा पराक्रम भगवंतामध्ये आहे. म्हणून भूत भव्य भवनाथा, भूत भविष्य आणि वर्तमान हे सगळ्या प्राणीमात्रांचा परमात्मा स्वामी आहे. पवन वायुरूप, पावन दृष्टमात्रांना पवित्र करणारा, अनल अग्निस्वरूप, कामहा आपल्या भक्तांच्या सगळ्या कामना पूर्ण करणारा आणि दृष्ट भावना नष्ट करणारा. आपल्या मनात काही वाईट येतच नाही, कारण तो आपल्या भावना बदलत राहतो. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. चिंता भवाची. डोंगरे महाराजांना घशाचा त्रास झाला होता, तर लोकांनी त्यांना एक दोन वेळा, आता लोकही काय ठिकाणावर नसतात, महाराज तुम्ही एवढं करत असून तुम्हाला, म्हणाले आपली आई आपल्याला सजवते चांगलं आणि झालं की गालावर काळं ठेवून देते ना. म्हणे तसं देवाने मला मस्त ज्ञान सांगायला सांगितलं, म्हणजे गळ्याला टिपका लावून ठेवला आहे म्हणे. सुंदर बोलायचे ते, असं आहे ते. रामकृष्ण परमहंस घशाचा त्रास झाला, ते किडं खाली पडलं की वरती ठेवायचे. विवेकानंद म्हणजे असं काय करणार, अरे मग त्याचं खाद्य आहे ना माझं शरीर, तो उपाशी मरेल ना, म्हणजे जाऊ दे तिथे. तेव्हा विवेकानंदाला कळालं की चमडा जाणे कुत्ता जाणे. रामकृष्ण परमहंसाला देह आणि आत्मा वेगळा झाला आहे, आता त्यांना या देहाची चिंता नाही. तेव्हा कळालं. त्याला कळण्याकरताच त्यांनी ते केलेलं होतं. इथले किडे होते ते खाली पडले, ते इथे लावून दिले परत त्यांनी. ते म्हणे काय करतात, काय करता म्हणे, त्याचं खाद्य आहे, तो खाली या शरीराला. मग कोणाचं खाणं ओढता येतं का म्हणे नाही. तेव्हा कळालं त्यांनी की चमडा जाणे कुत्ता जाणे, की यांना या चामड्याचं महत्त्व राहिलेलं. प्राण गेल्यावर टाकूनच द्यावं लागतं ते. काय कर, किती सुंदर लाल असले तर काय उपयोग आहे. जाऊन उचला म्हणता लवकर वासील. किती अत्तराच्या बाटल्या लावल्या, काय उपयोग झाला त्याचा. म्हणून ते म्हणतात अनल अग्निस्वरूप, काम हा भक्तांच्या सगळ्या भावना पूर्ण करणारा. कांता कामनुरूप, काम म्हणजे ब्रह्म, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव. कामहा याच्यामध्ये तिन्ही आहे. कामप्रद भक्तांच्या कामना पूर्ण करणारा आणि भक्तांना वस्तू प्रदान करणारा. आणि शेवटचा सांगितला प्रभू उत्कृष्ट सामर्थ्यवान आणि भक्तांचा स्वामी. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली,
सापडले वाटे जात गंगा स्नाना भोजना माग